आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि बीडमध्ये बजरंग सोनावणे यांना विजयी म्हणून घोषित करण्यात आलाय। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी काटे की टक्कर होती बीडमध्ये आणि अखेर बजरंग सोनावणे विजयी झाले। सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सुरेश, अखेर पंकजा मुंडे यांचा पराभव। शेवटच्या क्षणापर्यंत बीडच्या निवडणुकीमधला निकाल हातामध्ये येत नव्हता, मात्र आपण आता शासनाची जी 32व्या फेर अशी आकडेवारी आलेली आहे त्या आकडेवारीवरून निकाल आता चित्र स्पष्ट झालेले आणि बजरंग सोनवणे यांना विजयी घोषित केलेला आहे। अधिकृत प्रशासनाकडून त्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली जाईल। मात्र शासनाकडून जी आलेली आकडेवारी आहे 32व्या फेरीमधले ज्या पद्धतीने आकडेवारी समोर आलेली त्यामधून मात्र बजरंग सोनवणे हे 6,500 मतांनी विजयी झालेले आहेत। आणि विशेष म्हणजे या सगळ्या अनुषंगाने कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष पाहायला मिळतो। आपण पाहतो कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष करताना पाहायला मिळतात। प्रशासनाकडे अधिकृतरित्या प्रशासनाकडे पंकजा मुंडे यांनी फेर मतमोजणीचं पत्र जरी दिलेलं होतं त्यावरती अद्याप प्रशासनाकडून कुठल्याही पद्धतीनं अधिकृतरित्या सांगितलं गेलं नाही। मात्र प्रशासनाने जी 32वी फेरी आहे त्या 32व्या फेरीमध्ये ज्या पद्धतीनं आकडे दिलेले आहेत त्यामध्ये बजरंग सोनवणे हे 6,500 मतांनी विजयी झालेले आहेत। हा मोठा विजय आहे। तसं पाहिलं तर यामध्ये प्रतिष्ठापनाला लागली होती। खुद्द पंतप्रधानांनी देखील बीडमध्ये येऊन सभा घेतलेली गेली होती। मात्र या बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इतर मुद्द्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मिलिंद या ठिकाणी जो ठरला तो मराठा फॅक्टर आणि जरांगे फॅक्टर। यामुळं या विजयाच्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक कव्हर करत असताना या सगळ्या गोष्टी पाहिल्या गेल्या होत्या आणि बजरंग सोनवणे या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी समर्थक आहेत। काय सांगाल, विजय झालेला आहे, कशा पद्धतीच्या भावना तुमच्या? आज या ठिकाणी धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीचा हा विजय आहे। धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीचा हा विजय आहे। अच्छा, आता काय नेमकं भावना असतील तुमच्या? भावना म्हणजे की बीड जिल्ह्यामध्ये खूप गेल्या कित्येक दिवसापासून या ठिकाणी जाती आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांच्या वतीने झाला। अनेक शक्तींचा गैरवापर करण्यात आला, परंतु मनोजदादा जरांगे पाटलांचा हा विजय या ठिकाणी असल्याचा आम्ही सर्व जिल्हावासी मराठा आरक्षणाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये होता आणि त्याचाच हा परिणाम आहे का? हा त्याचाच परिणाम आहे नक्की। आणि 100% जरांगे पाटलामुळेच हा विजय झालेला आहे हे आम्ही मान्य करतो। जातीवादाच्या संदर्भामध्ये बरंच बोललं जात होतं, खरंच तशा पद्धतीने झालं होतं का? नेमकं काय प्रकार होता? मराठा समाज हा कधी जातीवाद करत नाही। मराठा समाजानं जातीवादावर कधीही प्रचार केलेला नाही। मराठा समाजाचे आज बघायला गेलं मराठा समाजाचे जो गाव आहेत त्या गावामध्ये 40% मतदान हे विरोधी पक्षाला झालेलं आहे।